हाय हॅलो नमस्कार. मी आरती एस एस मंदिरकर चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत इडली. आणि इडलीचं प्रमाण मी तुम्हाला सांगते. अशा प्रकारे जर तुम्ही इडली केली तर ती इडली खूप छान होईल. एकदा नक्की ट्राय करून बघा. हे बघा, मी 1 किलोच्या जवळजवळ तांदूळ घेतलेत आणि त्याला 1 वाटी एवढं उडदाची डाळ मी मिक्स करूनच व्यवस्थित धुवून भिजू घातली. आणि जेव्हा आपण इडलीचं हे तांदूळ ग्राइंड करायला घेतो ना, त्याच टायमाला म्हणजे संध्याकाळी पोहे तेव्हाच्या तेव्हा धुवून भिजत घातलेत आणि ते इडलीचं पीठ वाटेपर्यंत ते पोहे भिजून होतात. आणि मग आपण ते पोहे पण ग्राइंड करून घेणार आहे. इडलीचे तांदूळ मी दुपारी 2 वाजता भिजू घातलेत आणि 8 वाजले होते जेव्हा मी हे वाटायला घेतलं होतं पीठ. आणि हे व्यवस्थित पोहे पण आपण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे. फाईन पेस्ट व्हायला पाहिजे दोन्ही पण, बॅटरची, तांदळाची पण आणि पोह्यांची पण. पोहे यासाठी ॲड करायचे, इडलीला सॉफ्टपणा येतो आणि स्पंजपणा येतो इडलीला. आणि त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहे, हे बघा, मीठ, लिंबूसत्व 1 चमच्याला थोडं कमी, 1 चमचा मीठ घातलं आहे, 1 चमच्याला थोडंसं कमी लिंबूसत्व घालते. 1 किलोचं प्रमाण सांगते मी हे. आणि 1 चमचा एवढा त्याच चमच्याने 1 चमच्याला थोडंसं कमी असा सोडा, खायचा सोडा घातला आहे. आणि यात मी एक करायला विसरले की पाणी टाकून सोड्याला ॲक्टिव्ह करायचं. तर मी डायरेक्ट मिक्स करायला घेतलं. तर तुम्ही तसं न करता 1 चमच पाणी टाका त्या सोड्यावरती आणि ते पाणी ॲक्टिव्ह करा त्या सोड्याला, म्हणजे तुमचं पीठ अजून छान फुगून येईल. आणि हे व्यवस्थित एका डायरेक्शनने फिरवायचं आहे पीठ. व्यवस्थित मिक्स सगळं व्यवस्थित त्याच्यात मिक्स व्हायला पाहिजे. आणि त्या पोह्याचं जे पीठ आपण वाटलेलं असतं ना, ते जास्त पाणी न घालता वाटलेलं असतं ना, त्याच्यामुळे ते घट्टसर असतं, ते सगळं त्या पिठामध्ये मिक्स व्हायला पाहिजे. अशा प्रकारे आपण एका डायरेक्शनने व्यवस्थित हलवलं ना, तर त्याच्या गुठळ्या नाही होणार. आणि ते सोडा आणि मीठ जे घातलं आपण त्याच्यामध्ये, ते पण सगळं मिक्स होईल. आणि हे दुसऱ्या दिवशी रात्री आपण व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे, हवा बंद, म्हणजे हवा न लागायच्या ठिकाणी त्याला. आणि दुसऱ्या दिवशी ह्याला छान फुलून येतं पीठ अशा प्रकारे केलं तर. आणि हे आपण करतो आहे चटणीची प्रिपरेशन. हे बघा, तर मी डाळ, म्हणजे फुटाण्याची डाळ, तुम्ही जे काय म्हणताय ते डाळवं म्हणतो तर आम्ही, तर ते 1 वाटी घेतलेत आणि भिजायला टाकलेत. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं, माझ्याकडे ओलं नव्हतं म्हणून मी सुकं खोबरं खिसून घातलं आहे भिजायलाच. आणि आता हे एक अर्धा तास भिजू द्यायचं आहे, आपलं सांबार शिजेपर्यंत, सांबार कुकरला शिजेपर्यंत हे भिजू द्यायचं आहे. आणि इकडे मी इडली हे करायला ठेवली होती. हे बघा, मी इडलीची तयारी करते आणि इडली वाफायला ठेवायची. असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचे खालच्या साईडला. नाही लावलं तरी चिटकत नाही, पण आता एक सवयच पडली आहे. म्हणजे ती त्या इडलीच्या त्या भांड्याला आधी आपण, म्हणजे त्या जे प्लेट्स आहेत त्याच्यामध्ये खाली आधी व्यवस्थित तेल लावून घेतो आणि मगच हे बॅटर त्यात ओततो. मग अशा इडल्या खूप छान होतात. आणि इकडं मी घेते लगेच सांबार फोडणी टाकायला. माझं सांबार शिजून झालेलं होतं. सांबार शिजताना मी त्यात थोडंसं 2 पाकळ्या लसूण वाटून घातला होता आणि शिजताना सांबारचा मसाला घातला होता आणि दुसरं काहीच घातलं नव्हतं. 1 कांदा आणि 3 टोमॅटो घातले होते मसुरीच्या डाळीमध्ये. मी तुरीच्या डाळीचे सांबार नाही केले, मसुरीच्या डाळीचे सांबार केले. खूप छान लागतं हे, एकदा ट्राय करून बघा. फोडणीसाठी बघा, 1 चमचा मेथीदाणे, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि 2-3 पाकळ्या लसूण ठेचून घातले. सांबारमध्ये जास्त लसणाचा प्रमाण वापरू नका. लसूण जेवढं कमी वापरता येईल तेवढं वापरा. हे बघा, आणि हे असं तडतडलं की मी याच्यामध्ये ते जे 2-3 पाकळ्या लसूण ठेचून घेतलं होतं की नाही, ते लसूण मी याच्यामध्ये ॲड करणार आहे. हे बघा, थोडंसंच लसूण घेतलं मी, कारण की 2 पाकळ्या बरोबर मोजून 2च पाकळ्या मी ते सांबार शिजताना त्यामध्ये टाकलं होतं. शिजताना टाकलं की नाही, त्याचा अरोमा वेगळाच येतो लसणाचा सांबारमधून. मग हे बघा, कढीपत्ता, आणि हा कढीपत्ता टाकला आणि हात बाजूला काढायचा. तर मी तिथंच इकडं बघत बसले, काहीतरी समर्थ सांगत होता मागून म्हणून ते माझ्या हातावर उडलं थोडंसं. हे बघा, सांबारची अशी डाळ शिजली आणि हा सांबारचा मसाला मी त्यात ॲड केला आहे. तर हळद वगैरे मी आत शिजताना काहीच नाही टाकले. आणि हे बघा, अशी मसुरीची डाळ सगळी एकजीव व्यवस्थित शिजायला पाहिजे. आणि मग आपण ह्याच्यामध्ये वरून ॲड करणार आहे, हे बघा, 1 मीठ चवीनुसार, थोडीशी साखर, चिंच आणि कोथिंबीर ॲड करणार आहे आपण वरून. हे बघा, असं सगळं टाकायचं याच्यामध्ये आणि हे व्यवस्थित उकळून द्यायचे. बारीक गॅस करून छान व्यवस्थित उकळू द्यायचे. सांबारची टेस्टी लागण्याची प्रोसिजरच असते त्याला किती उकळवलं आहे आपण ते. हे बघा, मी हळद ॲड करते आहे, लाल तिखट ॲड करते आहे,
सांबार मसाला तर मी आधीच ॲड केला होता, त्यामुळे मी आता वरून नाही टाकला आहे सांबार मसाला. मी हे सगळं वरून ॲड ह्याच्यासाठी करते की सांबार शिजताना जर मी सगळं टाकलं असतं तर ते तुम्हाला कळलंच नसतं मी काय काय कशा प्रकारे टाकलं आहे. आणि हे बघा मी चटणीसाठीची पण तयारी माझी इकडे सुरू आहे. सांबार फोडणी टाकल्या हे बघा मिरची, मीठ, साखर, जिरे आणि कोथिंबीर आणि ते आपलं जे भिजवलेली आपण फुटाण्याची डाळ होती ते सगळं हे मिक्सरला वाटून घ्यायचे. फाईन एकदम चटणी अशी कोर्स ठेवली ना, चटणी व्यवस्थित लागत नाही इडली बरोबर. मग चांगली फाईनच पेस्ट व्हायला पाहिजे. आणि मोहरी, जिरे आणि कढीपत्ता एवढंच टाकलं मी फोडणी, दुसरं काहीच टाकलेलं नाही आहे. आणि ती फोडणी मग आपण ह्या चटणीमध्ये टाकायची. तुम्ही सांबारामध्ये पण आणि ह्या चटणीच्या पण फोडणीमध्ये उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ तुम्ही ॲड करू शकता. आमच्याकडे नाही आवडत त्यामुळे. आणि आपली अशी चटणी, इडली आणि सांबार तयार आहे. कसं वाटले तुम्हाला आजची रेसिपी? कमेंट करून सांगायला नक्कीच विसरू नका. कमेंट करत जा, व्हिडिओ पूर्ण बघत जा. व्हिडिओ असं स्किप करत जाऊ नका. आणि पूर्ण डिटेल्समध्ये मी सांगितले तुम्हाला सगळं. कशी वाटली आपली आजची रेसिपी? नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे 1 किलोला म्हणजे 3 वाट्या तांदळाला 1 वाटी उडदाच्या डाळीचं प्रमाण आहे असं समजा. कसं वाटलं व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.